आता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आमचा नियमवटी लागू नाटकाचा प्रयोग आहे. हे गेले कित्येक प्रयोग मी अनुभवते आणि मला खात्री आहे की खूप जण अनुभवत असणार आहे. कारण की पुण्यातले असे कित्येक थिएटर्स आहेत की जे अतिशय छान मेंटेन केलेले असतात, व्यवस्थित ठेवलेले असतात. याच्या आधीच आम्ही जस्ट विठ्ठलराव तुपे रंगमंदिरामध्ये प्रयोग केला, जिथले वॉशरूम्स जे रंगमंदिर अतिशय छान ठेवलेलं होतं. आणि आता बालगंधर्व मंदिराची नेहमीची रड आहे की इतके घाणेरडे वॉशरूम्स असतात, इतके घाणेरडे. काहीही कोण त्या बॅकस्टेजला सगळ्या रूम्सच्या इथे एंटर केलंच कीच तिथे एक वास सगळे यायला लागतात पूर्ण वॉशरूम मधनं, बाथरूम मधनं. आणि जे व्हीआयपी रूम रेनोव्हेट करून तिथे सजावट करण्यात जो पैसा उठला जातो ना, त्याच्याऐवजी ह्या सगळ्या ज्या रूम्स आहेत, तिथले जे वॉशरूम्स आहेत ना, त्याची मॅनेजमेंट सुधारावी एवढी एक माफक अपेक्षा. ऍक्च्युअल रूम्स मधलं जे अटॅच्ड बाथरूम आहे, वॉशरूम आहे, त्याची अवस्था तर इतकी दरिद्री आहे. आणि तिथे आता स्वच्छता कर्मचारी जे आलेले आहेत ते 5 मिनिटं आधी आलेले आहेत प्रयोग सुरू होण्याच्या. ते बघा ना तिथे खाली ते डाग आहे ते खाली डाग आहे, जाऊ तिथे व्यवस्थित दिसतंय कोणीतरी शिकवून गेलेलं आहे नाही ते डाग आहे ते पूर्ण. आणि तुम्ही नुसतं जेट स्प्रेने त्याच्या आजूबाजूने म्हणतात की स्वच्छ झालं. हा ब्रश तुम्ही आत्ता वापरायला काढलाय तिथे. मगाशी तुम्ही त्याच्याकडे पाहिलंही नाही, तसेच निघत होता. मी काय म्हणते, तुमचं काम काय आहे? बाथरूम साफ करणं. मग माझ्याशी वाद का घालताय तुम्ही? मी का तिथे हे करू? ते माझं काम. मी तुम्हाला स्टेजवर बोलवते का माझी वाक्य म्हणायला? ब्रश वापरा तर खरी एकदा, मग वापरा ना तुम्ही. जेट स्प्रेने नुसतं वरवर काहीतरी हे करता. ब्रश वापरा तर खरी तिथे. जाणार कसा तो डाग? हे का तिथलं ते पाणी बघा काय होतं. हा डाग आहे तुमचं म्हणणं आहे. डागीमुळे हे एवढं घाण होतं. ब्रश बघा तो काय झालंय त्याची अवस्था. ब्रश डाग आहे म्हणे. कुणाला तुम्ही उल्लू बनवताय? साफ करून गेल्यानंतरची अवस्था. डस्टबिन पा यांच्या, हे पा. तिथे सुद्धा येऊन ते कसे पाटा टाकून गेले हे मी आता जस्ट तुम्हाला दाखवलं की कमोड साफ करणं त्यांच्याच्याने होत नाही, ब्रश वापरणं होत नाही. इतकी तिथे पाय पुसणं ठेवलं असतं, त्याच्या जागी भलत्याच काहीतरी गोष्टी ठेवलेल्या असतात. इतकं जुनं रंगमंदिर आहे जिथे सतत प्रयोग होत असतात, सतत मोठी लोक येत असतात, कित्येक जण परफॉर्म करतात. पॉलिटिकल कार्यक्रम असतील, सांस्कृतिक असतील, हर प्रकारचे कार्यक्रम इथे होतात. आणि तरी सुद्धा एवढी दयनीय अवस्था कायम बालगंधर्व रंगमंदिराची असते.